नमस्कार मंडळी, आजच्या या साखरपुडा विशेष ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्या लहान बहिणीच्या साखरपुड्याचे काही क्षण बघता येणार आहेत। व्हिडिओ बनवण्यामागचा हेतू एवढाच की आपल्या कोकणामध्ये म्हणजे मालवणमध्ये साखरपुडा कशा पद्धतीने साजरा केला जातो हे इतरांना कळावं। तर सुरुवात आपण मेहंदीपासून करूया। बहिणीच्या मैत्रिणीने तिच्या हातावर खूप सुंदर अशी मेहंदी काढली। दुसऱ्या दिवशी हॉलवर जाण्याआधी आम्ही देवाकडे साकडे म्हणजे गाराणे घातले। गाराणा घालून झाल्यानंतर साधारण 3:30 वाजता आम्ही हॉलवर आलो, कारण पूजेची मांडणी करायची असते। तर हा छोटासा हॉल आहे, पण खूप सुंदर आहे। हॉल घरापासून अगदी 5 मिनिटावर आहे। आमचा हॉल दुसऱ्या मजल्यावर होता, त्याच्यामुळे मी पायऱ्यांच्या दोन्ही साईडला रांगोळी काढली। त्याच्यानंतर ग्राउंड फ्लोअरला रांगोळी काढली, एंट्रन्सला रांगोळी काढली, तसेच हॉलच्या समोरसुद्धा एक रांगोळी काढली। मला खूप अशी छान रांगोळी काढता येत नाही, माझ्या या डिझाईन फिक्स असतात। साधारण 4:45 वाजता मुलाकडची मंडळी आली। त्यांचं स्वागत करायला पप्पा दारावरच उभे होते। हॉलमध्ये गेल्यावर सगळ्या पाहुण्यांसाठी पाणी तसेच कोल्ड्रिंकची व्यवस्था केलेली होती। सगळ्या पाहुण्यांचं स्वागत करून झाल्यानंतर पप्पा देखील हॉलमध्ये आले, कारण पुढे साखरपुड्याच्या पूजेची मांडणी करायची होती। पूजेची मांडणी म्हणजे तिथे विडे वगैरे ठेवायचे असतात, समई लावायची असते, तसेच नारळ ठेवायचे असतात। आणि ही जी मांडणी असते ती नवरीकडून आणि नवऱ्याकडून दोघांकडून असते। तर घरातली ही जी मोठी माणसं आहेत ते हे सगळं करत असतात, ज्यांना ह्या सगळ्या गोष्टींची माहिती असते। इकडे आमच्याकडे साखरपुड्याला म्हणजे भटजी वगैरे येत नाही, त्याच्यामुळे हे सगळी कामंही आपल्यालाच करावी लागतात। तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकतात की कशा प्रकारे मांडणी करत आहेत। मला तर सगळीकडे रांगोळी काढायचंच काम दिलं होतं, त्यामुळे इथे देखील मी पाटाच्या चारही बाजूला साधी अशी रांगोळी काढून घेतली। तर अशा प्रकारे सगळी मांडणी करून झाल्यानंतर पप्पांनी समई पेटवली, तसंच तिथे मुलाच्या काकांनी देखील समई पेटवली। मांडणीमध्ये हे जे नारळ, विडे, फळं ठेवली जातात ती देवाला स्मरून ठेवली जातात। त्यामुळेच ज्यांना ज्यांना या ठिकाणी दर्शन घ्यायचं होतं त्यांनी इथे हळद कुंकू अक्षता वाहून दर्शन घेतले। हे सगळे एकीकडे सुरू असताना माझ्या मोठ्या बहिणीने आणि वहिनीने हळद कुंकूसाठी सुंदर असं ताट तयार केलं। पूजेची मांडणी कशी करावी हे व्यवस्थित कळावं म्हणून मी सुंदर असा व्हिडिओ काढलेला आहे। ही जी मांडणी केलेली आहे ती मुलाकडची आहे आणि हे जे केळं वगैरे ठेवलेली मांडणी आहे ती मुलीकडची आहे। हे सगळं झाल्यानंतर नवरा नवरीची एंट्री झाली, पण तो व्हिडिओ माझ्याकडून काढायचा राहून गेला। त्यानंतर ही जी मांडणी केली आहे त्याच्यासमोर घरातले सगळे व्यक्ती हात जोडून उभे राहतात। त्याच्यानंतर जे ज्येष्ठ व्यक्ती असतात दोन्हीकडचे ते गाराणा घालतात। इथे माझ्या पप्पांचा गाराणा घालून झालेला आहे, आता नवऱ्याकडचे जे आहेत ते गाराणा घालतात। मी व्हिडिओ हा तुम्हाला ऐकू शकत नाही, कारण हॉलमध्ये प्रचंड आवाज होता, त्याच्यामुळे हे व्यवस्थित ऐकायलाही आलं नसतं। त्यानंतर नवरा नवरीची स्टेजवर एंट्री झाली। दोघे कसे वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा। आता यापुढचा सगळा प्रोग्राम नवऱ्या मुलीला नवऱ्याकडच्यांनी जी साडी दिली तो घालून करायचा असतो, त्यामुळे ते हळद कुंकू लावून नवरीला साडी दिली गेली। हीच ती साडी जी नवऱ्या मुलीला नवऱ्या मुलाकडून मिळालेली आहे। तर तिचं असं स्वागत झालं। इथे आल्यावर तिच्या सासूबाईंनी त्यांच्याकडचा जो म्हणजे मुलाकडचा जो गजरा असतो तो तिच्या केसात माळला। त्याच्यानंतर तिची साडी थोडी खराब झालेली म्हणजे निर्या नीट आल्या नव्हत्या, तर त्या व्यवस्थित केल्या। त्याच्यानंतर थोडीशी संधी साधून आम्ही मस्तपैकी फोटोशूट केलं। इथे नवरीने त्याची मांडणी केलेली आहे त्याच्यावर अक्षता हळद कुंकू टाकून त्याचं दर्शन घेतलं। त्याच्यानंतर नवऱ्या मुलानेही अक्षता हळद कुंकू वगैरे वाहून त्याचं दर्शन घेतलं, पाया पडले। साखरपुडा झाल्यानंतर आमच्याकडे साखर आणि खोबरं वाटायची पद्धत आहे, त्यामुळे इथे घरातल्या दोन्ही ज्येष्ठांनी 2 नारळ फोडले। आता पुन्हा एकदा नवरा नवरीची स्टेजवर एंट्री झाली, कारण इथे सगळ्या बायका मिळून नवरीची ओटी भरतात। तर इथे हळूहळू एक एक करून नवऱ्याकडचे सगळे येणार आहेत ओटी भरायला। इथे हॉलमध्ये साखरपुडा झाला कारणाने खूप लिमिटेड बायका होत्या, पण हाच जर साखरपुडा गावाला झाला असता तर अगदी पायाला मुंग्या येईपर्यंत ओट्या भरल्या जातात। अगदी म्हणजे हळदीला देखील आमच्याकडे आणि साखरपुड्याला देखील ओट्या भरण्याचा कार्यक्रम खूप मोठा असतो। सगळ्या गावातल्या बायका ओट्या येऊन भरतात। मुलाकडील बायकांच्या ओट्या भरून झाल्यानंतर इथे आमच्याकडील बायकांच्या ओट्या सुरू झाल्या। म्हणजे मावशी, वहिन्या, बहिणी सगळ्यांनी तिच्या ओट्या भरल्या।
आता ही खूप एक इंटरेस्टिंग प्रथा आहे पोशे भरण्याची. ॲक्च्युली माझ्या सासरी कसं होतं की दिराच्या ओटीमध्येच हे पोशे भरायचे असतात, पण ह्यांच्याकडे दुसरी परात त्यांनी दिलेली त्याच्यामध्ये भरायचे. म्हणजे खूप कमी अटेम्प्टमध्ये, म्हणजे कमी ह्याच्यामध्ये ते तांदूळ हातामध्ये घेऊन दुसऱ्या परातीमध्ये टाकायचे आणि ती दुसरी परात भरली पाहिजे, अशी काहीशी पद्धत आहे. साधारण म्हणजे मुलीचा हात, नव्या नवरीचा हात किती मोकळा आहे हे सगळं बघण्यासाठी कदाचित ही प्रथा असावी, असं मला वाटतं. म्हणजे मला जे मोठ्यांनी सांगितलं त्यावरून मी सांगते. अजून जर काही कारण असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की या प्रथेमागचं कारण काय आहे. साखरपुडा असो किंवा आणखीन काही प्रोग्राम असो, हॉलमध्ये सगळे असे खूप दिवसांनी एकत्र जमले की छान गप्पा मारतात. त्याच्यामुळे खरंच खूप छान वाटतं सगळ्यांना खूप दिवसांनी भेटल्यानंतर. इथे वहिनींनी सगळ्या बायकांना हळद कुंकू आणि गुलाबाचं फूल दिलेलं आहे. आता ही एक नक्की काय प्रथा आहे मला माहीत नाही. दिराची ओटी भरायची, त्याच्यानंतर दीर नवरीला केळं भरवणार आणि नवरीसुद्धा आपल्या दिरांना केळं भरवणार. तर ही प्रथा काय आहे मला नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून ती इतरांना देखील माहिती होईल. त्याच्यानंतर जो मेन कार्यक्रम आहे अंगठी घालणं आणि साखरपुडा फोडणं, तर तो सुरू झाला. छान फोटो सेशन झालेलं आहे इथे. तर मुलीकडचा साखरपुडा जो आहे तो मुलगा फोडतो आणि मुलाकडचा साखरपुडा मुलगी फोडते. तर इथे माझ्या बहिणीने पटकन फोडला, पण आम्ही जो त्यांचा साखरपुडा आहे त्याला खूप चिकटपट्टी वगैरे लावलेल्या होत्या, त्याच्यामुळे त्यांना फोडायला जरा वेळ लागला, पण खूप मजा आली. दोघांनी एकमेकांना छान साखर वगैरे भरवली आणि फायनली अंगठी वगैरे घालण्याचा प्रोग्राम झाला. भावजीने आमच्या गुडघ्यावर बसून तिला अंगठी घातली, गुलाबाचं फूल दिलं, त्याच्यामुळे या कार्यक्रमाला आणखीन रंगत आली. तर अशा प्रकारे खूप छान असा साखरपुडा पार पडलेला आहे. आता नाश्त्याला कटलेट्स होते, वेफर्स, पेढा आणि कोल्ड्रिंक आणि पाणी हे सगळं नाश्त्याला होतं. त्याच्यानंतर सगळ्यांनी स्टेजवर जाऊन फोटो वगैरे काढले. साखरपुडा म्हणजे अगदी म्हणजे अर्धं लग्नच म्हणावं लागेल. त्याच्यामुळे अगदी लग्नात जसे फोटो वगैरे काढत होते तसेच इथे साखरपुड्याला देखील फोटो सेशन होत होतं. त्याच्यानंतर इथे मुलाकडच्यांच्या 5 तरी ओट्या भरायच्या असतात. त्याच्यामुळे इथे आम्ही मुलाकडच्या ज्या बायका असतात त्यांच्या ओट्या भरल्या. इथे माझ्या मुलाला सारखं माईकवरच बोलायचं होतं, त्याच्यामुळे तो माईकवर बोलत होता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. बोलताना काही चुका झाल्या असतील तर क्षमा करा, मी त्या नक्की सुधारायचा प्रयत्न करेन.